प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अलीकडच्या काळामध्ये फार कमी बघायला मिळतं आणि कमी ऐकायला मिळतंय। एखादा मोर्चा जाहीर केल्याच्या नंतर तो मोर्चा निघायच्या आधी त्या मोर्चाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होते। हे तसं पाहायला गेलं तर एक दुर्मिळ चित्र, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे दुर्मिळ चित्र आपल्याला आता सध्या बघायला मिळत आहे। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहे, त्यांनी एपस्टील फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव आल्याच्या नंतर आमच्या देशाचा प्रधानमंत्री एका दुसऱ्या देशाच्या प्रधानमंत्र्यासमोर मुजरे करतोय, डान्स करतोय, हा अपमान देशाचा असल्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा किंवा जे एपस्टील फाईल मध्ये आलंय मोदी यांच्या संदर्भात त्यातला थोडा भाग आमच्यापर्यंत आम्हाला दाखवण्यात येतोय, परंतु याच्यापेक्षाही जास्त काहीतरी गंभीर त्या एपस्टील फाईल मध्ये आहे आणि ते आमच्यापासून लपवले जाते, असा गंभीर आरोप प्रकाशजी आंबेडकर यांनी करत नेमकं काय लपवलं जाते आमच्या देशासमोर उघड करण्यात आलं पाहिजे, देशवासियांना सांगण्यात आलं पाहिजे। त्याच पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून आमच्या देशाचे प्रधानमंत्री विदेश नीती ठरवत असेल तर ते आमच्या देशासाठी घातक आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं उठ की आमच्या देशाचे प्रधानमंत्री उठतात, डोनाल्ड ट्रम्प यांनी बस म्हटलं की आमचे मोदी बसतात। हा आमच्या देशाचा अपमान आहे। मोदी यांच्या ह्या विदेश नीतीच्या विरोधात मोदी यांनी जी भारताची स्वायत्तता आणि सार्वभौमता ही जी अमेरिकेकडे गहाण ठेवलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये प्रकाशजी आंबेडकरांनी एल्गार पुकारलेला आहे आणि ह्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरलेला आहे। त्यांनी RSS ला जाब विचारलेला आहे की तुम्ही नेहमी सुसंस्कृतपणाचे दाखले देता, असं असताना तुम्ही या देशाच्या प्रधानमंत्री पदावर नरेंद्र मोदी सारखा असंस्कृत व्यक्ती का नेमला? तुम्ही नरेंद्र मोदीचा राजीनामा कधी घेणार आहात? नरेंद्र मोदींना, ज्या नरेंद्र मोदींमुळे देशाची मान शर्मेनं खाली गेलेली आहे, त्या नरेंद्र मोदींना तुम्ही पदावरून कधी पाय उतार करणार आहात? यासाठी RSS ला जाब विचारण्यासाठी, मोहन भागवतला जाब विचारण्यासाठी प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या संघ मुख्यालय असणाऱ्या रेशीम बागेला घेराव घालण्यात येणार आहे। 23 मार्च रोजी त्यांनी तो घेराव घालण्याची जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या ह्या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आपल्या पूर्ण ताकदीनिशी सामील होणार असल्याचे जाहीरपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं। मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या 23 मार्चच्या आंदोलनाची घोषणा केल्याच्या नंतर संपूर्ण देशाचे लक्ष प्रकाशजी आंबेडकरांच्या आंदोलनाकडे लागलेले आहे। 23 मार्च कडे देशाचे लक्ष लागलेले आहे। आज संपूर्ण मीडियामध्ये एका बाजूला युद्धाच्या बातम्या येत असताना, एका बाजूला गॅस तुटवड्याची बातम्या येत असताना, तिसरीकडे मात्र प्रकाशजी आंबेडकरांच्या त्या मोर्चानं जागा व्यापलेली आहे। आज प्रकाशजी आंबेडकरांच्या त्या मोर्चाची दखल मुख्य प्रवाहातील मीडियाला सुद्धा घ्यावी लागलेली आहे। बघूया 23 मार्चला नेमकं काय होते ते। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।